पक्षासंबंधीच्या व्यक्ती जनसंघाची मतदारसंघाचे आपले अत्यंत कर्तव्यवान उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे, विधानसभेचे किंवा सगळ्यांचे प्रतिनिधी अशोक पवार, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि हजारोच्या संख्येनं गेले 2-3 तास आपण उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी, गेले काही दिवस ज्यांचा आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतोय. मी स्वतः साताऱ्याला जाऊन आलो, सोलापूरला जाऊन आलो, पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी गेलो, नाशिकला जाऊन आलो, अहमदनगरला जाऊन आलो, औरंगाबादला जाऊन आलो, जालन्याला जाऊन आलो, परभणीला जाऊन आलो, वर्ध्याला जाऊन आलो, हजारोच्या संख्येने लोकांना भेटलो, पण घसा मात्र बसला. तर काय हरकत नाही, त्या निमित्तानं लोकांना भेटता आलं आणि महाराष्ट्राच्या जनतेची मनस्थिती काय आहे ही बघण्याची संधी मिळाली. याचा जयंतांनी सांगितलं ते मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की जयंतांचं म्हणणं 100% खरं ठरणार. या राज्यामध्ये लोकांची मनस्थिती परिवर्तन करण्याची आणि त्याचं कारण गेले 10 वर्ष देशाचा कारभार चालवायची संधी ज्यांच्या हातामध्ये होती, त्यांची एकंदर काम करण्याची पद्धत ही पाहून या देशाचे लोक अस्वस्थ झाले. अनेकांनी उल्लेख केला शेतीच्या संदर्भाचा. कधी नव्हे इतका शेतकरी वर्ग राज्यात अस्वस्थ आहे. मिळालेली सत्ता ही त्यांच्यासाठी वापरायची असते. माझ्याकडं 10 वर्ष देशाच्या शेतीचं काम होतं आणि मला आठवतंय की मी शपथ घेतली राष्ट्रपती भवनामध्ये शेती मंत्री म्हणून आणि घरी आलो. एक फाईल माझ्याकडे घेऊन खात्याचे सचिव उपस्थित आहे. आता सही शपथ झाली, एवढी काय अर्जंट आहे? त्यांनी सांगितलं फाईल बघा. फाईल होती की संपूर्ण हिंदुस्थानामध्ये देशाच्या गोदाममध्ये 1 महिन्यापूर्वी एवढं धान्य होतं. मी अस्वस्थ झालो. शेतीप्रधान देश म्हणायचा. मी स्वतःच्या कुटुंबाचा आणि माझ्या परत सहीला फाईल येते की 1 महिन्याचं धान्य अमेरिकेचं ते ब्राझीलमधलं धान्य आयात करा. मी काही सही केली नाही. दुसऱ्या दिवशी डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री यांचा फोन आला. पवार साहब, आपने वो फाइल देखी है? मैंने रखा. आपने दस्तावेज किए नहीं? मैंने नहीं किया अभी तक. ते म्हणजे की 1 महिन्याच्या नंतर
देशामध्ये दंगली होती, लोकशाही करा आणि हे धान्य प्रदेशासनाला नाईलाजाने सही केली, धान्य प्रदेशासनाला निकाल हा घेतला, हे बदलायचे. आणि हा बदलायचा निकाल आम्ही लोकांनी घेतला, धोरणं आखली. काय धोरणं आखली? शेतीमालाच्या किमती वाढवल्या, उत्पादन खर्चाचा विचार करून शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत मिळेल अशा प्रकारचं किमतीचं धोरण या देशात गरजेचं आहे, ते त्या ठिकाणी ठरवलं. दुसरा निकाल हा घेतला की जगात उत्तम शेतीच्या क्षेत्रात संशोधन झालं असेल, नवीन जाती तयार झालेल्या असतील, त्या तिथून विचारण्याच्या आणि शेतकऱ्यांच्याकडे ह्या द्यायच्या आणि त्यांचं उत्पादन वाढीला प्रयत्न करायचे. खतं औषधाच्या किमती कमी करायच्या आणि त्याच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा हा कमी करायचा. त्याच वेळेला एक बातमी आली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेतकरी बळीराजा आत्महत्या करतो. मी अस्वस्थ झालो, कारण सुरू म्हणजे प्रधानमंत्र्यांना विनंती केली की गोष्ट आपल्याला शोधणारी नाही, आपण दोघंही यवतमाळला जाऊ. ज्या कुटुंबात आत्महत्या झाली त्या कुटुंबाच्या घटकांना भेटू, समजून घेऊ. सुदैवानं मनमोहन सिंगांनी संमती दिली आणि दोघंही दिल्लीवरनं नागपूरला गेलो, नागपूरवरनं यवतमाळ जिल्ह्यात गेलो. त्यांच्या घरी गेलो, ज्यांच्या घरातल्या व्यक्तीने आत्महत्या केली. माऊली रडत होती. एक मुलगा आणि एक लग्न झालेली मुलगी हा संसार होता. मी माऊली विचारले की का तुझ्या मालकाने आत्महत्या केली? त्यांनी सांगितलं, मुलीचं लग्न झालंय, कर्ज काढलं होतं सावकाराकडनं, परतफेड करू शकलं नाही, कपाशीचं पीक होतं, लाल्या रोग आला, पीक उद्ध्वस्त झालं, आदल्याही वर्षी पीक उद्ध्वस्त झालं होतं, लागोपाठ दुसऱ्यांदा पीक गेलं, सावकाराचे पैसे परत करता आले नाही आणि त्यांनी आमची भांडी कुंडी बाहेर काढली. अभिचा पंचनामा झाला. मुलीचं लग्न ठरलं होतं, ते लग्न मोडलं आणि त्यामुळं मालकाला माझ्या सहन झालं नाही. बाजारात गेला, इंजिनची बाटली घेतली, गटा प्याला आणि तो आम्हाला सोडून गेला. हे कशामुळे घडलं? हे घडलं सावकाराचं कर्ज काढलं होतं, निसर्गाचा कोप झाला, त्यामुळे पीक उद्ध्वस्त झालं आणि त्यामुळे हे पैसे परत करता आले नाहीत आणि त्यामुळे भांडी कुंडी बाहेर काढली गेली. मुलीचं लग्न बोललं, सहन झालं नाही, त्यामुळे हे घडलं. याचा अर्थ कर्जबाजारीपणा हा या देशाच्या शेतीला लागलेला रोग आहे. दिल्लीमध्ये परत गेलो, बँकांची चर्चा केली. नाबार्ड ही जागतिक देशाची बँक, त्याच्या प्रमुखांना बोलवलं, रिझर्व्ह बँकेची चर्चा केली आणि शेवटी निकाल घेतला. काय व्हायचं असेल ते होईल, समान देशाच्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करू. 71,000 कोटीचं कर्ज होतं, एका हुकानेचे कर्ज माफ करू आणि स्थिती बदलली. नवीन कर्ज दिलं. उत्पादन वाढवायला हा बळीराजा कामाला लागला आणि चित्र झालं. यावेळेला 10 वर्षांनी मी मंत्रिमंडळ सोडलं, शेती खातं सोडलं. मला सांगायला आनंद झाला की ज्या देशामध्ये धान्य
विशेषतः गहू आयात केला गेला त्या देशामध्ये मी ते खातं शोधल्याच्यानंतर भारत हा जगाचा 2 नंबरचा गहू निर्माण करणारा देश जगात आला. हे मी केलं नाही, मी धोरण ठरवलं असेल, पण त्या काळ्या इशी इमान दाखवणाऱ्या शेतकऱ्यांनी कष्ट केले. एवढंच नाही, तांदूळ हे थायलंड आणि अमेरिकेमध्ये जास्त पिकत होता, पण किंमत सांगितली, कर्जातून मुक्त केलं. या देशाने जगात 1 नंबरचं तांदळाचं उत्पादन केलं आणि या देशाची प्रतिष्ठा वाढवली. फळबाग योजना जी आम्ही लोकांनी काढली, मग ती द्राक्ष असते नाशिकची, कोकणाचा आंबा असो, हिमाचलमध्ये सफरचंद असो, अन्य राज्याचे अन्य फळ असो, त्या सगळ्याला प्रोत्साहन केलं आणि आज जगामध्ये फळबाग योजनेची फळं ही क्रमांक 1 तयार कुठे होतात तर ती भारतामध्ये होतात. हे कर्तृत्व माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांनी या देशात दाखवलं. मला असंच आहे की काळ असा होता की घराच्या प्रमुखांनी बाजारात मोसंबी घेतली आणि तो रस्त्यात घरी यायला लागला आणि कुणी विचारलं काय खरेदी केली आणि त्यांनी सांगितलं मोसंबी घेतली, तर लोक म्हणायचे घरी कुणी आजारी आहे का, आजारी असेल तरच फळं घ्यायची. आज ते चित्र दिसत नाही. तुम्ही कुठल्या एस टी स्टँडवर जा, रेल्वे स्टेशनवर जा, तुमच्या उल्लेख कांचनमध्ये आपण आत शिरतो त्या रस्त्याच्या कोपऱ्यावर जा, कुठेही गेलं तर फळ विक्री हा एक महत्त्वाचा व्यवसाय झाला. प्रचंड प्रमाणात आज या देशात फळं तयार व्हायला लागली आणि सवन शेतीचं अर्थशास्त्र बदलायला त्याचा उपयोग झालेला. हे का घडू शकलं? हे घडू शकलं त्याचं कारण उत्तम किंमत, चांगल्या जातीचं बियाणं, रास्त किमतीत खतं औषधं आणि कष्ट करणारा, मेहनत करणारा शेतकरी त्यामध्ये होऊ शकतो. 10 वर्षाच्या पूर्वी मी खातं शोधलं, मोदींच्या राज्यात, आणि काय केलं त्यांनी 10 वर्षात शेतीच्या वरती. आज या देशाची शेती संकटात आली, अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. याचा उल्लेख आधी आमच्या एका सहकार्याने भाषणामध्ये केला. दिल्लीमध्ये प्रवेश करण्याच्यासाठी जो महत्त्वाचा रस्ता आहे तो राजस्थानमधून येतो, हरियाणातून येतो, पंजाबमधून येतो. त्या भागातल्या शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या किमती नीट मिळाव्या हव्यात यासाठी आंदोलन करायचे ठरवलं. लोक आले, हजारोच्या संख्येनं आले, आपले ट्रॅक्टर घेतले, त्या ठिकाणी आले आणि दिल्लीच्या रस्त्यावर बसले. अपेक्षा ही होती की केंद्र सरकार, मोदी सरकार त्यांच्याशी विचारविनिमय करेल. 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 1 महिना कोणी झुंकून बघितलं नाही. सरकारला वाटलं किती दिवस बसतील, पण पंजाबचा तो शेतकरी बहादर शेतकरी होता. त्यांनी काय केलं? आपल्या घरच्या 2 टीम केली. एकाने जायचं दिल्लीच्या रस्त्यावर आणि दुसऱ्याने शेतीची कामं बघायची. 15 दिवस शेतीची कामं बदलल्यानंतर दुसऱ्याने दिल्लीच्या रस्त्यावर यायचं आणि दिल्लीच्या रस्त्यावर जो आधी आला त्यांनी जाऊन शेतीचं काम करायचं. ही मंडळी 1 वर्ष होय त्या सीमेवर बसली, सरकारने झुंकून बघितलं नाही. शेवटी नाईलाज झाला आणि शेतकऱ्यांचं हे दुखणं त्यांना मान्य करावं लागलं.
शब्द दिला, निर्णय घेतले, पण आजपर्यंत त्या निर्णयाची 100% अंमलबजावणी त्या ठिकाणी केली नाही. आणि म्हणून आणखी संकट वाढत आहेत, आपल्याकडे सुद्धा वाढत आहेत. आज साखरेची काय स्थिती आहे? देशामध्ये उत्तर प्रदेश 1 नंबरचं साखरेचं उत्पादन करणारा देश राज्य होतं. यंदाच्या वर्षी महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. काही कारणं घेतली, धोरणं आखली. इथे वसंतदादा इन्स्टिट्यूटने नवीन जाती आणि तत्व हे सांगितलं आणि त्याचा परिणाम आज ऊसाच्या क्षेत्रामध्ये आपण यशस्वी झालो. पण इतर अनेक गोष्टी या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. आणि त्याचं कारण आहे की दिवसेंदिवस या सरकारचं शेतीवरचं लक्ष कमी होत आहे. आणि त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा देशावर राज्यामध्ये आत्महत्या वाढायला लागली. मध्यंतरी अमित शहा महाराष्ट्रात आले आणि त्यांनी सांगितलं, भाषण केलं की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्याबद्दल शेतकऱ्यांची माफी सर्व साहेबांनी मागितली पाहिजे. मी माहिती घेतली. मी असेपर्यंत आत्महत्या कमी झालेल्या होत्या आणि मी महाराष्ट्राच्या शेतीचं काम सोडलं, आत्महत्याचा दर वाढत गेला. आज महाराष्ट्र दुर्दैवानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या रस्त्यावर देशात वर यायला लागला. हे राज्याच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे आणि त्याचं कारण या राज्यकर्त्यांना त्या संबंधीची व्यक्तित्वाची आस्था नाही आहे. एका बाजून शेतीची स्थिती, सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची असते. आज काय होते? मगाशी आमच्या एका सरकाराने माहिती दिली की झारखंडसारखं राज्य आदिवासींचं राज्य आहे. आदिवासी मुख्यमंत्री सोरेनचं नाव. आदिवासींच्या प्रश्नाच्यासाठी एक मोठं संमेलन त्यांनी रांचीला केलं. रांची ही झारखंडची राजधानी आहे आणि त्या ठिकाणी केंद्र सरकार राज्याला मदत करत नाही आणि मोदी साहेबांच्यावर त्यांची टीका टिप्पणी केली. परिणाम काय झाला? एखादा जागृत असता तर त्यांचं दुखणं काय हे समजून घेतलं असतं आणि त्याचा मार्ग काढला असता. पण प्रधानमंत्र्यावर टीका करतो काय? काहीतरी कारण काढले, आरोप केला आणि झारखंडचा मुख्यमंत्री आज गेले 5 महिने तुरुंगामध्ये आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव 3दा निवडून आला, प्रचंड वर्षांनी आला, सामान्य कुटुंबाचा, एकेकाचा नोकरदार, अनेक चांगले कार्यक्रम हातामध्ये घेतले. राज्यामध्ये शिक्षणाच्या संदर्भात अनेक नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतले की ते बघायला देशाच्या बाहेरनं सुद्धा लोक येतात. जसं शिक्षणाच्या संबंधीची त्यांनी धोरणं आखली तशीच आरोग्याच्या संदर्भात धोरणं आखली. कुणी आजारी पडला तर सहजपणानं त्याला इलाज कसा देता येईल आणि लवकर त्याची कशी सुटका करता येईल यासाठी त्यांनी कार्यक्रम आखले. आपला दवाखाना आणि त्याचा परिणाम की त्या राज्यामध्ये आजारपणाची टक्केवारी खाली आली. लोक बघायला लागले काय चमत्कार केला. त्या अरविंद केजरीवालने एका सभेमध्ये प्रधानमंत्र्यांच्या धोरणात टीका केली. आज अरविंद केजरीवाल दिल्लीच्या तुरुंगामध्ये आहे. राज्याचा मुख्यमंत्री चांगलं काम करतो त्याला तुरुंगात टाकायचं. याचा अर्थ आम्ही आता या सर्व देशाचा कारभार हुकुमशाहीच्या रस्त्याने न्यायची भूमिका आज राज्यकर्त्यांनी घेतलेली दिसते. याचा अर्थ स्वच्छ हा आहे
की देशाची गांधी नेहरूंनी आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेवर आज संकटाचे दोघ दंगलाचे ढग हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळत. प्रधानमंत्र्यांना काही वाटत नाही त्याचं. त्यांची भाषणं कुठली ऐकली ते कधी जवाहरलाल नेहरूंचा टीका कर, कधी अन्य प्रधानांचा टीका कर. आम्हाला लोकांच्या टीका करण्यामध्ये त्याच्यावर त्यांना रात्री झोपच येत नाही. मी असो, आणखीन काय आमचे मित्र असो, उद्धव ठाकरे असो, या सगळ्यांच्यावर प्रचंड टीका करणं, त्याशिवाय मोदी साहेबांना रात्री झोप येत नाही. आम्हाला तुम्ही टीका करा, आम्हाला तुमच्या टीकेनं आमच्या अंगाला ते भडकं भरत नाही. आमचं म्हणणं फक्त एकच आहे की तुम्ही प्रधानमंत्री आहात. प्रधानमंत्री पद ही एक संस्था आहे, इन्स्टिट्यूशन आहे. त्या संस्थेची प्रतिष्ठा राखणं देशाच्या नागरिकांचं कर्तव्य आहे, ते आम्ही मान्य करतो. पण ती इन्स्टिट्यूशन आहे, ती संस्था आहे, तिची प्रतिष्ठा कामातून त्यांनी केली पाहिजे. जवाहरलाल नेहरूंना टीका करायची. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये ज्यांनी 11 वर्ष तुरुंगात घातली, स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर लोकशाही पद्धतीचा जन्म ज्यांनी या देशामध्ये घालून देशाचा कारभार करण्याचा आदर्श केला, त्या जवाहरलाल नेहरूंचा टीका. आज ते हयात नाही, त्यांना जाऊन वर्ष लागली, त्यांचा टीका. राहुल गांधी देश आणि देशाचे प्रश्न समजावेत यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चालत हा ग्रस्त गेला. ठिकठिकाणी लोकांना भेटला, त्यांचं दुःख समजून घेतलं आणि त्यावेळी मार्ग काढण्याच्या दृष्टीने विचार बनवायला सुरुवात केली. तर प्रधानमंत्री म्हणतात शहाजादे, ये शहाजादे है, काहे के शहाजादे. हिंदुस्तान के सभी कोने की समस्या हल करने के लिए जो समझता है, जाता है, घूमता है, उसको शहाजादे करके उसकी मजाक उड़ाना कसे प्रधानमंत्री. यांचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाही आहे. विरोधकांच्यावर त्यांचा विश्वास नाही आहे. विरोधक आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये सुसंवाद लागतो, डायलॉग लागतो आणि डायलॉगपासून सोडवता येतात. मी देशाचा विरोधी पक्ष नेता होतो. अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते. अनेक वेळा प्रश्न निघायचे. वाजपेयी विरोधी पक्ष नेते आणि सिनियर मंत्री यांना एकत्र बसायचे, चर्चा करायचे. आम्हा लोकांची मतं सुद्धा काय हे जाणून घ्यायची आणि आमची मतं योग्य असली तर त्याची अंमलबजावणी करायची. मोदी साहेबांनी परवा फादरांच्या अधिवेशनचं होतं, ते कितीदा फादरांमध्ये आले. मनमोहन सिंग प्रधानमंत्री असायचे त्यावेळेला फादरांचं अधिवेशन 1 वर्षात झालं की त्यानंतर सगळ्या पत्रकारांना बोलून 7 वर्षामध्ये काय काय झालं, किती कार्यक्रम घेतले, किती चर्चा झाल्या, याचा संबंध रजामजा हा पत्रकारांच्या सोबत द्यायचा. आणि अशा पत्रकार परिषदेला त्यांनी 10 वर्षाच्या काळात 110 वेळेला बोलवल्या आणि पत्रकारांच्या सोबत संबंध आपल्या कामाचा लेखाजोखा ठेवला. मोदी साहेबांनी या 10 वर्षात एक सुद्धा पत्रकार परिषद बोलवली नाही. एकदाही त्यांनी सांगितलं नाही. पार्लमेंटमध्ये महिनाभर सेशन असेल 30 दिवसाचं, तर एखादा देश येणार, अर्धा खामचाच बसणार आणि निघून जाणार. त्यांचा विश्वासच नाही या संसदीय पद्धतीवर. आणि त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ही भूमिका आणि त्याचा परिणाम मगाशी आमच्या सहकार्याने सांगितलं की आज
या सगळ्या लोकांच्या संस्था ह्या चालू आहेत का नाही याची चिंता असावी असं ठिकतंय. आणि महाराष्ट्रामध्ये बघा पंचायतीची निवडणूक झाली इथं नाही, पंचायत समितीची नाही, जिल्हा परिषदेची निवडणूक 2 वर्षात नाही, सहकाराच्या निवडणुका नाही, कसलीही लोकांचा संबंध असलेली निवडणूक इथं होत नाही. आणि त्याचं कारण या निवडणूक पद्धतीवर मोदी सरकारचा यत्किंचितही विश्वास नाही. आणि त्याचा परिणाम हे असंच चालू झालं तर या देशाची संविधान घटना ही संकटात आल्याशिवाय राहणार नाही. आज ही घटना संकटात आणण्याच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात झाली. हेगडे नावाचा एक खासदार बंगलोरचा त्यांनी भाषण केलं की या देशाची घटना प्रधानमंत्र्यांना बदलायची आणि ती घटना बदलायची असेल तर त्यांच्या हातात 4 सेवक निवडून दिले पाहिजेत. ती शक्ती त्यांच्या हातात असली तर या देशाच्या घटनेमध्ये परिवर्तन करणं मोदीजींना शक्य आहे. त्यांचे एक लालू म्हणून उत्तर प्रदेशाचे खासदार आहे, त्यांनी सांगितलं कि देश के संविधान में परिवर्तन की आवश्यकता है और परिवर्तन की आवश्यकता देखकर मोदी जी ने तैयारी रखी है, मगर ये करना हो तो मोदी जी को 400 से ऊपर सदस्य संख्या की आवश्यकता है. त्यांचे सांगितलं. ज्योतिर्मित्रा नावाचे खासदार आहे राजस्थानमध्ये, त्यांनी सांगितलं की आम्हाला घटना बदलायची आहे, त्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त जागा द्या. आणि हे धाडस मोदी दाखवतात. 1, 2, 3 खासदार सत्ताधारी पक्षाचे खासदार हे एका बाजून सांगतात आणि दुसऱ्या बाजूनं मोदी आणि अमित शहा 400 के ऊपर 400 के पार या घोषणा करतात. याचा सक्त अर्थ आहे की या देशामध्ये आंबेडकरांनी जी घटना आहे आणि तुमच्या माझ्या सगळ्यांना जो एक अधिकार मिळवला आहे त्या अधिकारावर गदा येण्याचे दिवस हे या ठिकाणी दिसत आहेत. आणि ते टाळायचे असेल तर 100% त्यांचा पराभव करणं. आणि निवडणुकीमध्ये आज डॉक्टर कोले असतील, सुफिया सुळे असतील, त्याच्यानंतर पुणे शहरामध्ये दंगेकर असतील आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचं काय नाव संजय वाघेरे असो, या सगळ्यांना मोठ्या मताने विजय करा. महाराष्ट्रामध्ये परिवर्तन दिसते, लोकांची तयारी आहे. लोक आणि आपण सगळे एकत्रित राहिलो आणि मोठ्या प्रमाणावर या जागा मोदींच्या विरुद्ध निर्वाचित केल्या, त्यांचा पराभव केला तर मी खात्री देतो कुणीही या देशाच्या घटनेला हात लावू शकत नाही, तुमच्या माझ्या अधिकाराला धक्का देऊ शकत नाही. ती करण्याची मानसिक तयारी आपण सगळे मिळून करूया. त्याला तुमच्या सगळ्यांची साथ मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे भाषण या ठिकाणी संपवतो.